कटाचं वाटण तयार करून घेऊया। पॅन मध्ये तेल टाकले, चिरलेला कांदा टाकून परतून घ्यायचा। नंतर धने, खडे मसाले, खोबऱ्याचा खीस, जिरे टाकून हेही परतून घ्यायचं। परतलं की यामध्ये लसूण, अद्रक, कोथिंबीर टाकून परतून घ्यायचं। थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात टाकायचं, पाणी घालायचं आणि बारीक वाटण करायचं। आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकले, जिरे, मोहरी, हिंग, केलेलं वाटण टाकून परतून घ्यायचं। नंतर यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम पावडर, हळद पावडर टाकून चांगलं मिक्स करायचं। आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं, वरून चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि झाकून खळखळून कटाला उकळी आणायची। तर मस्त आपला झणझणीत असा कट तयार आहे। आता आपण वडे तयार करून घेऊया। तर इथे उकडलेले बटाटे घेतलेत, मॅश करून घ्यायचे। पॅन मध्ये तेल टाकले, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, लसूण, अद्रक, हिरवी मिरचीचं वाटण टाकून परतून घ्यायचं। नंतर यामध्ये हळद पावडर, धना पावडर टाकून हेही परतायचं। मॅश केलेले उकडलेले बटाटे घालून चांगलं मिक्स करायचं। चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करायचं। आपली वड्याची भाजी तयार आहे। थंड करून घ्यायची, अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे। आता बेसन पिठामध्ये ओवा, हळद पावडर, चवीप्रमाणे मीठ टाकायचं। थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं। बॅटर तयार झालं की यामध्ये वडे बुडवायचे आणि गरम गरम तेलामध्ये एक एक करून वडे सोडून द्यायचे। आलटी पलटी करून वडे दोन्ही साईडने चांगले खरपूस तळून घ्यायचे। तर आपले वडे तयार आहेत। आपण आता याला खायला घेऊया। आता एका प्लेट मध्ये वडा टाकायचा, वरून कट टाकायचा आणि मस्त असा दणका लावून द्यायचा। इतका मस्त हे कटवडा होतो ना, एकदा नक्की करून बघा।